असतं ना. मग ते का करत नाही त्यांच्या न्याय काय मंदिर सांगणार तुमचं? न्याय मंदिराची लाईट गेली वाटत. इन्व्हर्टर नाही वाटतं त्यात, ते चार्जिंग नाही. ते गोरगरिबाला न्याय द्यावा नाही वाटतं त्यांना. त्यांना धोशील असून रातची. अरे हे लय अवघड कार्यक्रम आहे. मी म्हणूनच सांगतो, सरकारनं गृहमंत्र्यांनी गलत ठिकाणी हात घातला. हो खरं सांगतो तुम्हाला. आणखीन मी मागं सरकारनारातला नाही, भेनारच नाही. ते बिचारे त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते गप्प बसत असतील. तुम्हाला एक सांगू, मी एक क्लिप ऐकली. बाळासाहेब थोरात साहेब बोललेत आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना उत्तर दिले. ते म्हणते असं बोलल्यावर कसं जमन, आणि तुमच्याबद्दल जर असं कोणी बोललं तर सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूला. एक जण बोलत होता, केला ना मोका नोटीला बाजूला. म्हणजे समजून घ्या, ही आयडिया आहे स्वतःची बाजू मारून न्यायची. आणि गृहमंत्री इतका चतुर माणूस आहे, त्यांची बाजू मारून नेऊस तर सगळ्यांचा वापर करतो हा माणूस. सगळ्यांचा, जसा मराठ्यांचा आतापर्यंत केला. इतका चतुर माणूस आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना, आमदारांना ईडीची भीती वाटते म्हणून बोलत नाही. त्यांना वाटतं याच्या मागं लावली म्हणजे आपल्या मागं लागायची. पण मी वेगळा आहे. तुम्हाला आणखीन सांगतो, मी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना शाने व्हा, गलत ठिकाणी हात घातला. तुमचे दडपण भीती निघून जाईल लोकांवरची, काही झालं नाही म्हणून. मी इतक्या टोकापर्यंत जाईल शांततेत. मी मरण पत्करीन, पण समाज